हे बघा आता हे जी नथ आहे ना, नथ घरी करायची, तुम्हाला चंद्रकोर राहून द्यायची नथ, मी होमवर्क म्हणून देते. आता आपण आहे ना नेट चे असे फ्लावर्स येतात बघा, हे फ्लावर्स तयार करायचे आहेत आपल्याला असे. ठीक आहे. हे फ्लावर तयार करायचे, त्याच्यासाठी नेट लागते. नेट फ्लावर म्हणतात. आता ही जी डिझाईन आहे तुम्हाला मोबाईलमध्ये ट्रेस करायची आहे. तुम्ही मोबाईलमध्ये काढा आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ट्रेस करून घ्या. ट्रेस डायरेक्टली हाताने केले तरी छान येते, काहीच वाईट येत नाही. बघा मी ते ट्रेस करून दाखवते तुम्हाला. इथे तुमची एखादी डिझाईन मावेल का त्या. एखाद्या डिझाईनला तुम्ही जागा दिली, सेपरेट ठेवलं ना, ते दिसायला पण छान दिसतं. तुम्ही अजून असं इकडे फुल करा, मी एक दाखवते. तुम्ही एक इकडे अजून एक करा ना. दोन फुलं. फोटो काढा आणि टाका ग्रुप मला. याच्यासाठी सगळ्यांनी नेट काढायची आहे. हे बघा इकडे मी नेट घेतली, पहिले बघून घ्या, वाटलं नंतर तुम्ही करा हा. आता बघा इथे मी नेट घेते, हे नेट घेतल्यानंतरला ही नेट किती लागेल आपल्याला, ह्या डिझाईनच्या दुप्पट इतकी आपल्याला हे नेट लागणार आहे. ठीक आहे. मी आधी एवढी नेट कट करून घेते. स्क्वेअर छोटासा कट करायचा आहे. हे बघा हे जे फुल आहे, या फुलावरती आपल्याला डबल करायचंय. बघा हे असं घेतलं, इथे चैन घेतल्यानंतर हे आपल्याला डबल करायचंय. त्याच्यामुळे इतकं आपल्याला नेट लागणार आहे. ठीक आहे. पिना द्या, बॉल पिन द्या, जरी थ्रेड. आता ही सिंगल नेट ठेवायची खाली. सिंगल नेट ठेवल्यानंतरला आपल्याला पिनाच्या मदतीने गाठण मारा त्याला. पिनाच्या मदतीने आपल्याला सिक्युअर करायचं आहे ते. केलं की त्याच्यानंतर 14 नंबरची निडल घ्यायची आणि जरी थ्रेड घ्यायचं आपल्याला. थोडी आहे कुठं मध्ये मध्ये पडतो त्याच्यात. त्याच्यावर पण घ्यायची ना. हे बघा आता हे जी फुलं आहे ना, या फुलाला फक्त आपल्याला चेन स्टिच टाकत जायची. ये ना पुढे, ये ना जरा वेळ. काही काही झोपली. हा का मांडीवर.
चेन स्टिच घेतोय फक्त आपण. सुई काढून ठेवा बारीक वाली, त्याच्यात साधा दोरा पळून ठेव. आता इथे बघा फुल आहे, या फुलाला आपल्याला प्रॉपर कॉर्नर काढायचंय. कॉर्नर काढण्यासाठी मला आता या दिशेला जायचंय की नाही, मी त्याच्या अपोजिटला एक छोटासा टाका घेऊन घेते बॅक स्टिच घेऊन. आहे ना त्याच्यातच टाकते बघा. अडीच सुई दिलेली. ज्यांच्याकडे असेल त्यांनी काढा. किती बनली, एक का दोन? बघ, एकदम बारीक का थोडी नॉर्मल बारीक? आपल्याला शुगर बीट्स टाकायचे त्याच्यात. केलं. बॅकला छोटा स्टिच घे. उद्या आपण लोडिंग शिकणार आहे, तर सगळ्यांनी काय करा माहिती का, पायपिंग थ्रेड असतो ना, माहिती ना, लोड याचा शिवण कामावर इथं होतं बघा थोडासा छोटासा. हे बघा हा थ्रेड आणून ठेवा सगळ्यांनी, लोडिंग साठी याचा युज होतो आपल्याला. हे बघा ऑनलाईन स्टुडंट तुम्ही पण बघून घ्या, हा जो थ्रेड आहे शिवण कामामध्ये युज होतो. पायपिंग थ्रेड असतं, हे लोडिंग साठी युज करतात. 15-20 रुपये का 30 रुपयाला काहीतरी भेटतात ते. ठीक आहे. आता बघा इथपर्यंत मी चेन स्टिच घेतली, इथे मी आता लॉक करेल. केलं लॉक. लॉक केल्यानंतर आता हे पिना काढून घे. त्याच्यानंतर ही नेट घ्यायची, त्याच्यावरती टाकायची. ठीक आहे. टाकल्यानंतरला खालच्या बाजूला ही नेट अशी पूर्ण करून घ्यायची आपल्याला अशी. त्याच्यानंतर नॉर्मली त्या नेटला असं पीळ टाका. पीळ टाकला की म्हणजे खालच्या बाजूला थोडासा निमुळती बाजू तयार होईल. ओके. झाली की सुई दोरा. साधी बारीक निडल घ्या. बारीक निडल मध्ये आपल्याला साधा दोरा टाकून घ्यायचा आहे, कारण की याच्यामध्ये आपल्याला शुगर बीट्स टाकायचे. हे डिझाईन कशासाठी काय युज होते मी ते पण तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल. ठीक आहे. आता बघा ही शिवायची कुठे, ते बघा हे फुलाचा एंड आहे ना, फुलाचा एंड आहे तिथेच आपल्याला प्रॉपर शिवायची आहे. तिथे नॉर्मल मी पीळ देते. पीळ दिल्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी निमुळती बाजू तयार होते आपली. एक दोन टाके टाकून शिवून घ्यायचे. मॅडम दिसत नाही. हा हा. हा. ठीक आहे. शिवून घेतला. नेट प्रॉपर आपली स्टिच होते की नाही ते बघा, त्या हिशोबाने शिवा, नाही तर नेट जर तुम्ही सैल सोडली तर ती परत रिटर्न निघेल सगळी. ओके.
शिवलं की मग आता ही एक्स्ट्राची जी नेट आहे ती इथून कट करते. केला कट. हे बघा निमुळती बाजू एकदम छोटीशीच ठेवायची. तुम्ही जास्त नेट त्या ठिकाणी ठेवलं तर ते एकदम जाड तयार होईल. डन. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे शुगर बीट्स. व्हिडिओ घेतला. घेतला ना. 4-5 घेतले. असं. हे पहा इथे आता आपण मणी किती घ्यायचे. तर हा जो राऊंड आहे ना हा राऊंड पूर्ण कव्हर व्हायला पाहिजे आपल्याला असा. ओके. हे बघा इथे आता मला एक मणी कमी पडतोय. मी परत एक मणी काढेल. प्रमाणापेक्षा जास्त मणी टाकायचे नाही. गरजेपुरताच टाकायचे. प्रमाणापेक्षा जास्त टाकायचे ते मणी सगळे उभे राहतील. हे बघा इथे एक मणी कमी पडला माझा तरी. जितका तो फुलाचा एंड आहे तिथे आपल्याला मणींची बॉर्डर तयार करून घ्यायची आहे. अशा एक चार चार केल्या तरी भरपूर आहे. 4 किंवा जास्तीत जास्त 5 त्याच्यावरती नाही. आता इथं बघा एक गॅप वाटतंय ना लाईनीचा. मी परत एक लाईन करून घेईल मणींची. अजून एक घेतल्यामध्ये तरी चालतेच ना. कापड दिसतोय ना इथे. चेक करून घ्यायचं. हे बघा, दिसला. बरोबर एंड देऊन तेवढ्या ठिकाणी एंड करायचं आपल्याला. त्याच्यानंतर मी तिथूनच सुई वरती काढते कारण की आपल्याला दोरा तिथे आपल्याला कट करावा लागेल ना म्हणून. आता मी हा दोरा काय करते माहिती का. दोरा वेगवेगळा करते. इथून काढते आधी. ऍक्च्युली तुम्ही कट करून घ्या पण मला वाटतं ना मोठा दोरा आहे मग मी आता हा कसा युज करते बघा. असं पण आपण जुगाड करू शकतो. इथे एक थ्रेड कट करून घेते. आता आपल्याला त्याला मनीची बॉर्डर करायची बाजूला. ठीक. 24 नंबरची अशी बारीक बारीक तिथे चालेल प्रोफेशनल. हे बघा मी इथे हाच थ्रेड काढून घेतलाय. ठीक आहे. खाली करून घेते परत. याला आता आपल्याला ना बॉर्डर करायची शुगर बीट्सनेच.
मला दुसरा दोरा लावण्याची गरज नाही. आलं का लक्षात? आता ही जी फुल आहे, फुलाच्या आकारामध्ये आपल्याला मणींची बॉर्डर करायची. ठीक आहे. हम्म. नाही, असं आहे. मला त्याच्यानेच जमत. फक्त नाही ती थोडीशी मध्ये दाबली गेली, बेंड झाली. सरळ करायला लागलं. तो बॉक्स घ्या वाईट. त्याच्यात आहे तर बघा अशी प्रोफेशनल. ती ना बेंड झाली थोडीशी, त्याला सरळ करायला लागलं. मनेने तिला बॉर्डर करून घ्यायची पूर्ण. इथे सुद्धा शुगर बीटचीच बॉर्डर येणार आहे. इथे पण शुगर बीटची बॉर्डर फोटो दाखवलाय बघा तसं. इथे पण शुगर बीटची बॉर्डर करायची. मध्ये ग्रीन वाला ते नंतर दाखवेल मी कसं करायचं ते. जो आकार आहे आपल्या बरोबर फ्लावरचा, तो आकार काढायचा. इथे मी 2 वेळेस नेटांकन केलं आहे. बरोबर जसा आकार होता ना तसाच आकार देत जायचा आपल्याला. आणि मग आपण जेव्हा टर्न घेतो आता तिथे कसं येऊ ना. हो. मग हे जे आपण चैन स्टिचला जशी बॅक तसंच करायचं. हो, सांगितलं ना मी चैन स्टिच घेताना आता. हे बघा आता मी काय केलं, बॅकलाईट स्टिच घेतला आणि आता रिटर्न आली. हा. हा. परत इथे पुढे येऊन अजून एक छोटासा टाका घेऊन घेते.
काय ग? थकले? काढून घे ना मग आजूबाजूला. तेच फुल हम्म. असं पण नेट मध्ये तर झाकलंच आहे. हा मोठा करावा लागेल. हम्म. तुमचं कुठंच माझं कुठे मला सुद्धा तसं नाही झालं अजून. दुसरं सेंटरला लॉक करून केलंस. हं? दुसरंच. हं? ते करायचंय ना, ते पण दाखवायचं ते वेगळं फुल आहे. दोघं वेगवेगळ्या प्रकारचे फुल आहेत. इथे आल्यानंतर इथे एंड द्यायचं. हे बघा इथे माझी बॉर्डर तयार झालीये. मी आता एंड नॉट देते. ठीक आहे? झाला फुल. इथे फक्त शुगर बीटची बॉर्डर करा. ही पाकळीवर गेली ना, इथे नवीन काढायला. डन. आता त्याच्यानंतर बघा आता हे एक वेगळ्या पद्धतीचं फुल आहे अजून. आता या फुलाला काय करायचं ते दाखवते. मग नंतर तुम्ही करायला घ्या. नेट द्या. हे बघा आता हे जे फुल आहे राऊंड वाला त्याच्यासाठी आपल्याला पोटली सारखं करायचंय हे. ठीक आहे. पोटली सारखं करायचंय त्याच्यामुळे हे जे फुल आहे इथून आपल्याला थोडस असं अंतर सोडून मध्ये पॅक हे बघ एकदा हा इथे ठेवायचं. इथे आपल्याला पोटली सारखं पाहिजे त्याच्यामुळे फुलाच्या बाहेर थोडासा नेट ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर याला आपल्याला असं बॉल पिनच्या मदतीने पॅक करून घ्या नेट. तुम्ही नेट पॅक केले नाही तर मग ती नेट लूज पडते. ते विचित्र वाटेल एकदम. ठीक आहे.
आता जे फुलाचा आकार आहे ना त्या गोल आकारामध्ये आपल्याला परत चेन स्टिच टाकायची इथे. जे बरोबर कॉर्नर्स आहेत ते कॉर्नर्स काढायचे. काही सुई किती सुई गं? सुई दोरा परत पोळून ठेवा. थोडा छोटा पोळा आहे ना. पेन नाही घेतलं तर शेप दिसणार. आ पेन नाही घेतलं तर शेप दिसणार नाही. कॉर्नर म्हणताय ना. हम्म. कॉर्नर नाही घेतलं तर तुमचा शेप कसा दिसेल मग राऊंड राऊंड तयार होईल.
बघा 2 मिनिटं सगळ्यांनी. सुईदोरा बोला. बघा सगळ्यांनी. आता या फुलाला आपण चैनीचा आकार देऊन घेतला. आता आपल्याला हे असं सगळं गोळा करावं लागेल. ठीक आहे. व्हिडिओ घेऊ फोन दा तुम्ही. इकडनं व्हिडिओ घेशील हं? नाही काय नाही, बस बस हिला बसला असं सांगतो, काय बसला असतं. हे बघा, ही जी नेट आहे मध्ये फुल काढून घेतलं, चैन स्टिच टाकून घेतलं, त्याच्यानंतर नेट अशी पूर्ण गोळा करून घ्यायची. गोळा करून झाल्यानंतर एखाद्या थ्रेड घ्यायचा. थ्रेड द्या दुसरा साधा, नाही दुसरा हा चालेल. हे बघा सुईमध्ये थ्रेड करून टाकून घेतलेला. आणि ही जी सुई आहे ही सेंटर मधनं वरती काढायची आहे. हे बघा आधी सुई आहे ना अशी काढून घ्या सेंटर मधनं वरती, म्हणजे जास्त सोपं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतरला नेट असं काढायचंय. इथे बाजूला सुई काढून घेते मी. एका कॉर्नरने सुई बाजूला काढून घ्या. नेट घ्यायचंय, गोळा करायचंय पूर्ण, आणि त्याच्यानंतर थ्रेडच्या मदतीने गोल गोल करून आपल्याला पोटली कशी असते बस पोटली सारखं पॅक करायचं असं. ठीक आहे. हा जो थ्रेड आहे तो गोल 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 असं आपल्याला फिरवायचा आहे. त्याच्यानंतरला सुई मी खाली टाकते. ती गाठण आपली पक्की व्हायला पाहिजे या गोष्टीचा विचार करायचा. ठीक आहे. एकदम प्रॉपर झालं. त्याच्यानंतरला हा जो हा जो एक्स्ट्राचा नेट आहे तो आता मी कट करून घेते. केला कट. कट केल्यानंतरला वरचा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो पण आपल्याला कट करायचा आहे. आणि त्यानंतरला इथे कशी मनीची लाईन टाकली, बस ऍज इट इज तशीच आपल्याला मनीची लाईन टाकायची आणि शुगर बीटची बॉर्डर करायची जशी याला केली से तशीच. ठीक आहे. हे बघा आता ज्यावेळेस मनीची लाईन काढतोय, अगं बाळ घे ना. हे बघ, इथून आपल्याला काय करायचंय, पोटली इथून बाजूनी वरती सुई काढायची. शुगर बीट्स घ्यायचे, जितकी आपल्याला गरज आहे तितकेच घ्या लागतील. जितकी मनींची लाईन करायची तेवढी. ठीक आहे. त्याच्या अपोजिटला सुई खाली टाकेल. हे बघा टाकलं. असंच आपल्याला पूर्ण मणी लावत जायचे. ठीक आहे. पहिले सेंटरला लावून घ्यायचं. सेंटरला लावून घेतलं का मग आजूबाजूचे लावायचे आपल्याला. कर बंद. आपल्याला मनींनी पूर्ण कव्हर करून घ्यायची ती गाठण. डन. अशा प्रकारे दोघं पण फुलं बनवायची आहेत. तुम्ही आता ताई याला शुगर बीटची बॉर्डर करा हा बाजूला, आणि फोटो टाकून दे.